आज आमच्या मम्मीने कारल्याची खूप छान अशी रस्सा भाजी केली होती। त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर आमच्या वेळेला छान असे हिरवेगार कारले लागले होते, ते तोडून आणले आणि फ्रेश अशा कारल्याची भाजी बनवली। त्याच्यासाठी मम्मीने कारले गोल गोल आकारामध्ये कट करून घेतले, त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू घालून 15 मिनिट ठेवून दिले आणि या कारल्यांना त्यानंतर वाफ काढून घेतली, म्हणजे कारले कडू होत नाहीत। आणि मसाल्यामध्ये खोबरं, कांदा, थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा घालून परतून घेतला आणि मसाला फिरवून घेतला। कारले सुद्धा छान असे वाफ काढून झाले होते, हाताने दाबून चेक करायचे आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये घालून त्याला पुन्हा एकदा पिळून घ्यायचं। आणि आता फोडणी घालायची होती, त्याच्यासाठी तेल घातलं, त्याच्यामध्ये लसूण, मसाला, हळद, लाल तिखट, काळा मसाला, धनी पूड घालून परतून घेतलं आणि त्यातच तीळ आणि कराळ्याचं कूट घातलं, त्याला सुद्धा छान एखादा मिनिट परतून घेतलं आणि त्यामध्ये वाफवलेले कारले घातले। आता त्याला परतून घेतलं की त्याच्यामध्ये पाणी घातलं, तुम्ही जितका रस्सा बनवणार तितकं पाणी घाला आणि मीठ घालायचं, चिंचेचा कोळ, थोडंसा गूळ आणि वरून कोथिंबीर। तर अशा प्रकारे छान अशी कारल्याची रस्सा भाजी तयार झाली होती आणि खरंच खूप छान झाली होती। तुम्हाला सुद्धा आवडली तर कमेंट मध्ये नक्की सांगा।